श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात एक अतिशय प्रेमळ आणि सर्वात शक्तिशाली बाळूमामांचा संदेश. हा संदेश तुम्ही पाहून दुर्लक्ष करू नका. हा संदेश तुम्ही उघडला असेल तर तुमच्यावर बाळूमामांची अपार कृपादृष्टी आहे. जेणेकरून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व दुःख अडचणी ह्या वाऱ्यासारख्या दूर होऊन तुमच्या जीवनामध्ये एक असा सूर्य उगवेल ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत बघण्याचा 100% प्रयत्न करा. जेणेकरून तुमच्या जीवनाला एक नवीन वळण मिळेल आणि तुमच्या जीवनात आनंद भरभराटी ही नक्कीच येईल. असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर भेटतील आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची अपार कृपादृष्टी ही अनंतापर्यंत राहील. म्हणून बाळूमामा म्हणतात, भक्ती म्हणजे नेमकं काय? दिवसातून 2 वेळा पूजा, आठवड्यातून एकदा मंदिरात जाऊन देवाचं दर्शन आणि अमुक एक वारी, उपवास. झाली भक्ती. मग इतर बाकी वेळ दुसऱ्यांचा उपहास. पाठीमागे त्यांच्याबद्दल अपशब्द, अहंकार, गर्व आणि अट्टहास. ही भक्ती नाही, ही आहे सक्ती. सगळे करतात म्हणून आपण पण करायची सक्ती. भक्तीत शक्ती असावी, सक्ती नसावी. कुंभाराला मग्न होऊन मडक्याला आकार द्यायचं पाहावं. जोपर्यंत मडक्याला हवा तसा आकार मिळत नाही तोपर्यंत कुंभाराचे हात त्याला आकार देत असतात. ती खरी भक्ती. आईला आपल्या लेकराला गुंजरताना पाहावं, ती खरी भक्ती. एखाद्या संताला बेधुंद होऊन अभंग गाताना पाहावं, ती खरी भक्ती. चिमणीला आपल्या पिल्लांना भरवताना पाहावं, ती खरी भक्ती. मनापासून केलेली गोष्ट प्रत्येक म्हणजे गोष्ट भक्ती होय. अहो, ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्याला जाऊन माणसं हे काम झालं तर तुला अभिषेक करेन किंवा आणखी एक देणगी देऊन लालूच दाखवतो, त्याला भक्ती नाही म्हणत. भक्ती हा निरपेक्ष, नित्तळ, निर्मळ आणि प्रामाणिक भाव आहे. भक्तीच्या सीमा त्या पलीकडल्या आहेत, किंबहुना भक्तीला सीमाच नाही. भक्तीच्या सीमा ठरवायला जातो ना तिथेच आपण फसतो. म्हणून तर बाबूजी एका भगवद्गीतेत म्हणतात, देव अंतरात नांदे, देव दाही दिशांनी गांदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी, देव शोधून या पाहावी, देव सहानुभूती या ठाई. म्हणून एक शेतकरी होता. तो आपल्या शेतात मशागत करायचा. त्या शेताच्या मधोमध दगडाचा एक भाग जमिनीचा वर पसरला होता. त्यामुळे तो अनेक वेळा त्याला अडथळ्यानंतर पडला होता. त्याला काढण्यासाठी शेतीची बरीच अवजारं तुटली हे कळत नव्हतं. रोजच्या प्रमाणे आजही तू पहाटे शेतीला गेला, पण वर्षानुवर्ष जे घडत होतं तेच घडलं. पुन्हा एकदा शेतकऱ्याचा नांगर दगडावर आदळून तुटला. शेतकऱ्याला खूप राग आला आणि त्याने मनात विचार केला की आज काही झालं तरी हा खडक जमिनीतून काढून या शेताबाहेर टाकायचा. त्याने लगेच धावून 2-4 जणांना बोलवलं आणि सगळ्यासह त्या दगडापर्यंत पोहोचला. मित्रांनो, शेतकरी म्हणाला, हे बघा, जमिनीतून बाहेर पडलेल्या या खडकाच्या भागाने माझे खूप नुकसान केले आहे आणि आज आपण सर्वांनी मिळून तो मुळापासून बाहेर काढायचा आहे. असं म्हणून तो फावड्याने दगडाच्या काठावर मारू लागला. पण काय, त्याने 1-2च मारले आणि संपूर्ण दगडातून बाहेर, जमिनीतून बाहेर पडला. एकत्र उभा असलेले लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्यापैकी एकाने हसून विचारलं, का भाऊ, तुमच्या शेतात मधोमध एक मोठा खडक गाडला आहे असं म्हणायचे, पण तो छोटा दगड निघाला. शेतकऱ्यालाही आश्चर्य वाटले की वर्षानुवर्ष जो त्याला मोठा खडक समजत होता प्रत्यक्षात तो एक छोटासा दगड होता. आधी काढण्याचा प्रयत्न केला असता तर एवढा त्रास सहन करावा लागला नसता आणि मित्रांसमोर आपली चेष्टा केली नसती, अशी खंत त्याने व्यक्त केली. सांगण्याचा हेतू एकच, हाच की शेतकऱ्याप्रमाणे आपणही जीवनातील छोट्या छोट्या अडथळ्यांना अनेकदा मोठे मोठे मानतो आणि त्यांना सामोरं जाण्याऐवजी त्रास सहन करत राहतो.
गरज आहे ती वेळ वाया न घालवता त्या संकटांची लढण्याची, आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा काही वेळातच खडकासारखी दिसणारी समस्या एका छोट्या दगडासारखी दिसू लागेल, ज्याला आपण सहज ठोकरून पुढे जाऊ शकतो. म्हणून माणसाला मीपणात आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी विसर पडून जातो. त्याला हे कळत नाही की कुणी जन्माला येताना कुठलेही लेबल लावून जन्माला येत नाही, तर फक्त एक माणूस म्हणून जन्माला येतो आणि मरतानाही एक माणूस म्हणून मरत असतो. तेव्हा आपण जिवंत असताना आपल्यातील माणसांना कधी कधी सोडचिठ्ठी द्यायची नाही, कारण शेवटी तुम्ही एखाद्या पदावरचे अधिकारी किंवा विविध कार्यातील गुणवंत म्हणून कसे आहात यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे जास्त महत्वाचं असतं. कारण आपलं ते गुणवंत व्यक्तिमत्व हे आपल्या आयुष्यातील यशांच्या शिखरावर असताना लोकांना भावलेली मुद्रा असते. त्या काळात आपल्या हाती सत्तेची दोर असल्यामुळे सगळेजण आपल्याला मान आदर देत असतात. आपल्याला प्रत्येक गोष्टीला अतिशय युक्तीने दाद दिली जाते. अगदी आपली माकड चाळे सुद्धा लोकांना हनुमंतांच्या सूर्यबिंब गिरगीपर्यंत गेलेल्या झेपेपेक्षा महान वाटत असते. परंतु इतिहासाचे धडे खोकून खोकून सुद्धा आपल्या हे लक्षात येत नाही की सगळा मामला भाटगिरी, हुजेगिरी, चमकेगिरी असते. जसं जगन्नाथाच्या रथाखालून जाणाऱ्या कुत्र्याला सारे लोक मला नमस्कार करतात असं वाटतं, पण रथ डोक्यावर बाजूला होताच पाठीवर काठी बसते आणि सत्तेची जाणीव होते. तसंच आपलं होत असतं. तेव्हा या ठराविक कालमर्यादेत मर्यादा असणाऱ्या तथाकथित मोठेपणांच्या ओळखीची हाव धरण्यापेक्षा शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या आपल्या प्रामाणिक माणसाला अंतर कधी द्यायचा नसतो. म्हणून जीवन जगत असताना जीवनाचा आनंद घ्या, किंबहुना तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेतलाच पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे, जीवनाला एक वळण दिलं पाहिजे. जसा श्वास आहे जीवन जगायला गरजेचा असतो, तसाच विश्वास हा आयुष्य जगायला तेवढाच गरजेचा असतो. प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसं नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील, पण जी माणसं तुमची वाणी, विचार आणि आचारसरणी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील. म्हणून जीवनात जगत असताना आयुष्याचा आनंद घ्या. जीवनात तोंडावर ताबा मिळवा, वाचासिद्धी प्राप्त करा, जेणेकरून आपल्या बोलण्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये. आपला बोलण्याला शब्द माणसांना हवा हवा वाटेल अशा पद्धतीनं शब्द प्रयोग करा. जीवनात तुमच्या नक्कीच सकारात्मक बदल घडल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ तुम्ही उघडला आहे म्हणजे नक्कीच तुमच्यावर, तुमच्या मनात बाळूमामांबद्दल भाव आहे. असाच मनात भाव ठेवून बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत बघा. हे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये येणारा काळ हा आनंदाचा आणि सुखाचा येईल. धूर्त कपटी माणूस समाजात खूप लोकांना फसवून स्वतःचे जीवन सुखाने जगत असला तरी तो स्वतःच्या कर्माला कधीही फसवू शकत नाही. हा जन्माचा सिद्धांत आहे. आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका, कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवतं. म्हणून जीवनात कुणाला किती प्राधान्य द्यावं हे ज्याच्या त्याच्या कर्मानं आणि ज्याच्या त्याच्या स्वभावानं ठरवलं पाहिजे. एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ती गोष्ट करू नका. तुम्हाला ज्याच्यात आनंद आहे, तुम्हाला जी गोष्ट करू वाटते त्यामध्ये प्रावीण्य दाखवा. उगाची बेतोशी भय हे पळू दे, जवळी बाळूमामांची शक्ती या जगाला कळू दे. बाळूमामा म्हणतात, भिवू नकोस, त्या अखंड तुझ्या पाठीशी आहेत. संकट म्हणजे न सांगता आलेला पाहुणा, त्याला घ्यायला जायची गरज नाही. आयुष्यात बालपण फक्त सुखाचं असतं, कारण अहंकारापासून ते खरंच खूप लांब असतं. मनात मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. म्हणून धूर्त कपटी माणसं ह्या जगात असतातच. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचं असेल
तर 100 रुपयाचा आरसाच लागतो. म्हणून स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुम्ही तुमच्या आणि तुमच्या जीवनाचा सखोल अभ्यास करा. कुठंतरी तुमच्यामध्ये आग आहे, म्हणूनच तुम्ही आज हा व्हिडिओ बघत आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर स्वतःला आधी अगोदर आनंदित करा. जग काहीही बोलेल, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करता आला पाहिजे. कारण ह्या जगात, ह्या कलियुगात जर काय राहिलं असेल तर ते दान आहे सर्वश्रेष्ठ. आणि दानात जर काय सर्वश्रेष्ठ असेल तर ते अन्नदान नाही. म्हणून आपल्याकडं जे आहे ते फूल नाही, फुलाची पाकळी आपल्याला दुसऱ्याला देता आली पाहिजे. जीवन हे खूप वर्तुळासारखं आहे. तुम्ही जशी कर्म करचाल तसंच फळ तुम्हाला या जन्मातच भोगावं लागणार आहे. आणि हा जन्म जर कमी पडला तर नक्कीच तुमच्या ह्या जन्माची फळं तुम्हाला पुनर्जन्मात मिळणारच आहेत. म्हणून जीवन जगत असताना वाढत वय हळूहळू कोवळ्या पानापासून ते रंग रूप वेश धारण करतं. आचार विचार सोबत घेत कोमेजल्यापासून ते अंगावर सुरकुत्या येईपर्यंत वाढत जातं. बहुतेक हेच जीवन असावं. अश्रूंचं वजन खूप असतं, म्हणून तर डोळ्यातून ओघळलं की मन हलकं होतं. आपल्याशी एकनिष्ठ असणारी माणसं आपल्याकडून आपल्या वेळेव्यतिरिक्त दुसरं काहीच मागत नाहीत. म्हणून आपल्या माणसांना वेळ द्या. नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, नातेसंबंधामध्ये तुम्हाला गोडवा येईल आणि जीवन जगण्याची एक नवी उमेद निर्माण होईल. सौंदर्य, खरं सौंदर्य हे हृदय आणि गुणांमध्येच असतं. पण लोक ते नाहक रूप आणि कपड्यामध्ये शोधत असतात. यशाजवळ पोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. कधी कधी एकटेपणाची जाणीव होणं पण गरजेचं असतं. म्हणून जबाबदारी पण जबाबदारीने सांभाळता येते. जोपर्यंत तुम्ही तुमच्या देहावर आणि तुमच्या ह्या जीवनाच्या देहावर लक्ष केंद्रित करत नाही तोपर्यंत तुम्हाला यशाचा मार्ग सापडणार नाही. म्हणून पहिल्यांदा ध्येय ठरवा आणि त्या देहापर्यंत गाठेपर्यंत तुम्ही अपार कष्टाची जोड धरा. नक्कीच तुम्हाला संघर्ष केल्यानंतर फळ हे मिळणारच आहे. पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयाची असली तरी ती कपाळालाच लावतात. किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते. म्हणून सौंदर्य स्वस्त आहे, चरित्र महाग आहे, घड्याळ स्वस्त आहे, वेळ मात्र महाग आहे. शरीर स्वस्त आहे पण जीवन महाग आहे. मैत्री संबंध स्वस्त आहे पण प्रामाणिकपणा हा महाग आहे. हाच मानवी ओळखीचा ताजा भाव आहे. तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी, कारण कुठलंच खोड रबर जिभेवर चालत नाही. म्हणून जीवन जगत असताना नेहमी तुम्ही तुमच्या प्रगतीवर जो जळतो त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण तो स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असतो. जीवनात फक्त एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश जर उशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका. हा विचार करा, घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला वेळ जास्त लागतो. जीवनाच्या प्रवासात एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. आधार द्यायला थोडंच पण धक्का मारायला खूप लोक येतात. श्वास सोडल्यावर माणूस एकदाच मरतो, पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर माणूस रोज थोडा थोडा मरत असतो. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. आठवणी ह्या अशा का असतात? ओंजळ भरलेल्या पाण्यासारख्या. न कळत ओंजळ रिकामी होते आणि मग उरतो फक्त ओलावा. प्रत्येक दिवसाच्या आठवणीचा मनातले गैरसमज जाळून टाकले की नात्यातील तणावांची राख होते. स्वभाव असा असावा की सहवासाची जाणीव नाही झाली तरी पण दुराव्या जाणीव भासली पाहिजे.
आपल्या आयुष्याचा प्रवास सहज आणि सोपा करण्यासाठी आपल्या अपेक्षांचे ओझे कमी करा. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात, पण एकदा तहान भरली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही आपोआप बदलते. आयुष्यात भावना महत्त्वाच्याच आहेत. जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात, जर आपण दुर्लक्ष केलं तर त्या मरतात, आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्या तर बिखुरले जाल. मन शांत ठेवून पुढं जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. वाटेवर चालताना खूप लोक कमवायचे, पैशाने गरीब राहिलो तरी चालेल, मनानं मात्र कायम श्रीमंत राहायचं. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न अशी कमेंट करा. हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच तुम्ही 15 मिनटं अजून ऐका. तुमच्या जीवनामध्ये एक प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय करावं लागेल हे डोक्यात ठेवा. कोणी आपल्यावर थोडंसं उपकार केलं तर आपण त्याच्या ढिगभर परोपकार करण्याची तयारी ठेवा. आपली संस्कृती वाटून खाण्याची आहे, ओरबडून घेण्याची नाही. सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाहीत, मग ते वृक्ष असो किंवा आई वडील. लक्षात ठेवा, 10 चांगल्या कामांपेक्षा एक वाईट काम जास्त काळ आठवणीत ठेवलं जातं. निर्णयांची घाई असलेल्या माणसाची चर्चा करताना अगदी सुरक्षित वाटतच नाही. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपली पण सवयी कधीच सुटत नाही. म्हणून हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून हा व्हिडिओ पुढे अजून 20 मिनिटं तरी नक्कीच तुम्ही ऐका. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्कीच सकारात्मक विचार होईल आणि बाळूमामांची कृपा अखंड राहील. बाळूमामा म्हणतात, आईची माया धरणी मातेपेक्षाही महान आहे आणि वडिलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे. जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेलं बघू शकत नाही, परंतु एक आई वडीलच असे आहेत की जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेलं पाहून आनंदी होतात. श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात. तुम्ही ज्या सवयी, दृष्टी, समजूतदारपणा आणि नीतिमूल्य जोपासता ती पण श्रीमंती असते. परिस्थितीने वजाबाकी करून ठेवलेल्या आयुष्यातच माणूसपणाची बेरीज करत राहणं म्हणजे जगणं. जेव्हा आयुष्य नकोसं वाटतं तेव्हा आयुष्य बदलायची नाही तर जीवन जगण्याची पद्धत बदलायची गरज असते. म्हणून आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटे ही क्षणभंगूर आहेत, त्यांचा सामना करा. आठवणी या चिरंतर आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा. आणि असेच बाळूमामांचे संदेश आपल्या जीवनात एक नवीन प्रकाश पाडत असतात. असा संदेश शेवटपर्यंत ऐका. नक्कीच तुमच्या जीवनात जगण्याचा दृष्टिकोन हा 100% बदलेल. बाळूमामा म्हणतात, समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या 1000 चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. नात्यामध्ये, मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही. समस्या ही कापसाने भरलेल्या पिशवीसारख्या असतात. जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते, पण जे हाताळतात त्यांनाच ते वास्तवात कळतं. म्हणून जीवन जगताना माणुसकी जपा. जीवनात नक्कीच तुमच्या बदल घडून आल्याशिवाय राहणार नाही. शेवटी कर्मावर विश्वास ठेवा. कर्म चांगलं असेल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची विचार करण्याची गरज नाही. शब्दांमुळे आनंद मिळतो, शब्दांमुळे दुःख मिळतं.
शब्दांमुळे समस्याही निर्माण होतात. शब्द उत्तरही सापडतं, शब्द शापही देतात आणि शब्द आशीर्वाद आणि शुभेच्छाही देतात. शब्द शत्रुत्वही मिळतं आणि शब्द मित्रही जोडतात. शब्दांच्या आजारावर औषधही शब्दच असतात. त्यामुळं जीवनात प्रत्येक शब्द सुंदर असला पाहिजे. आत्मविश्वास, संयम, नेतृत्व, धाडस आणि सहनशीलता या आपल्या शरीरातील अदृश्य शक्ती आहेत. त्या नेहमी जागृत ठेवल्या की आयुष्याचा प्रवास हा यशाचा राजमार्ग झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात आपल्याला रोखणारा आणि टोकणारा असेल तर त्याचे उपकार माना. कारण ज्या बागेत माळी असतो ती बाग निरंतर चालते आणि ज्या बागेत माळ्यांची गरज कमी झाली तिथं ती बाग उद्ध्वस्त झाली. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातं, पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळणं याला खूप भाग्य लागतं. आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल. जेवढी मोठं स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा तेवढंच मोठं मिळतं. मळलेली प्रत्येक नोट ही जरी दिसायला खराब असली तरीही तिची किंमत बाजारात असलेल्या नवीन नोटी इतकीच असते. म्हणूनच माणसानेही आपल्या मळकेपणावर कमीपणा घेऊ नये. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजेच आयुष्य असतं. विचारांच्या शक्तीचा भविष्यावर परिणाम होत असतो. किती होतो, कसा होतो हे ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून असतो. म्हणून विचार चांगला करा आणि नुसतेच विचार करून उपयोग होणार नाही, ते वास्तवात सुद्धा आले पाहिजेत. आयुष्यात बालपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो, कारण अहंकारापासून तो लांब असतो. हम भी कुछ है हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर सुरू होतोय फक्त झुंज, स्पर्धा, तर्क आणि संघर्ष आणि त्यामध्येच हरवून जातात सुखाचे क्षण. म्हणून बाळूमामा म्हणतात, नक्कीच तुमच्या जीवनात यश पाहिजे असेल तर निस्वार्थी भावनाने तुमचं कर्म करा. तुम्हाला त्याचं फळ हे 100% मिळणार आहे. गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्यांचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जातं. कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका. चालता चालता लोक विश्वासघात करतात हो. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं मला जास्त आवडतं. काही वेदनांना शब्दांचा भारही पेलवत नाही. प्रत्येकाच्या स्वभावाची छटा समजणं अशक्यच, म्हणून कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय करावं लागेल हे डोक्यात ठेवणं जास्त महत्त्वाचं. समोरचा जेव्हा आपल्याशी बोलणं टाळायला चालू करतो तेव्हा समजून जायचं असतं ह्या नात्याला पूर्णविराम द्यायची आता वेळ आलेली आहे. कारण जबरदस्तीचं बोलणं कधीच जिव्हाळा निर्माण करत नाही. दुःख इमानदार असतं, थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्यासोबत राहतं. सुख हे वाफेसारखं असतं, घडीभर रेंगाळतं आणि बघता बघता उडून जातं. तक्रारींचा पाढा वाचणारे आयुष्याचं गणित कधीच बरोबर सोडवू शकत नाहीत. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची नसते तर काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. म्हणून या जीवनात कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज वाऱ्याने उडणारा कोरडा पालापाचोळा तर कधी कालची नयनरम्य निसर्गाची पांघरलेली हिरवळ असते. जिथे निर्मिती आहे याचे निर्माल्य सुद्धा ठरलेलं असतं. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद घ्यायला शिका. जीवन हे खरंच क्षणभंगूर आहे. जीवनात नक्कीच तुम्ही माणसं जपली पाहिजेत. माणसाला गरज पडली की आठवण येते, माणसांची गरज संपली की अडचण निर्माण होते. हा काही लोकांचा स्वभाव गुण असतो.
वेळ हा एक असा तराजू आहे जो वाईट काळात आपल्या माणसांचं वजन आपल्याला बिनचूकपणे दाखवित असतो. ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातला दुसरा कोणत्याच माणसांची गरज लागत नाही, तिथंच खरं प्रेम नांदत असतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, बाळूमामांची शिकवण ही आयुष्यभर ध्यानात ठेवायची असते आणि जीवनामध्ये आचरणात आणून चांगलं जगायचं असतं, तरच तुमचं चांगलं होईल. आपलं वाईट चिंतणाऱ्यापासून 4 पावलं लांबच राहिलेलं बरं. त्या व्यक्तीशी नातं नसलेलंच बरं, कारण जिथे द्वेष आहे तिथे कधी चांगली भावना असू शकत नाही. त्या नात्याला अर्थ असू शकत नाही. ते नातं नितळ भावनेने जोडलेलं असूच शकत नाही. जे आपलं वाईट चिंततो तो व्यक्ती आपला असू शकत नाही. माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं की माणुसकी विसरू लागतो. ज्या माणसांच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं चुकीला चूक आणि बरोबरीला बरोबर म्हणण्याची हिंमत ठेवतात. परिस्थितीची जाणीव असली की पावले मापात पडतात आणि आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्या नशिबात जरी नसल्या तरी आठवणीत मात्र आयुष्यभर राहतात. अशा गोष्टींमुळेच आपल्याला आयुष्यात जगण्याची प्रेरणा आणि आनंद मिळतो. आयुष्य हे पुस्तकाचे व्याकरण सारखेच आहे. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडतं. जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा आणि एक सावलीसारखा जरूर कमवा, कारण काच कधी खोटं दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. गर्वाशिवाय बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणं हे सर्व खऱ्या नात्यांची लक्षणं आहेत. रोज सकाळी परमेश्वर ह्या पृथ्वीवर सुखदुःखाची नाणी फेकत आहे. ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो, पण दुःखाची नाणी हाती पडूनही जो सुखाचा व्यापार करतो त्यालाच खरं जीवन जगणारा असं म्हटलं जातं. कुणाला दुःख देऊन मिळवलेल्या आनंद कधी सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमीच सुख देत असतं. दुःखाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुख हे डोळ्यांना दिसत नाही. विचारांची गुणवत्ता चांगली असली तर मोठ्यात मोठी स्वप्न साकार करण्यास वेळ लागत नाही. जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी का असेना, परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही. माणसांचे यश हे कोणाच्या आधारावर नसतं, तर ते चांगल्या विचारावर असतं. कारण आधार नेहमी सोबत नसतो, परंतु चांगले विचार हे नेहमीच सोबत असतात. ऐकणं महत्त्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे ते आचरणात आणणं. किती ऐकलं यापेक्षा आचरणात किती उतरवलं यावरच माणसाचं यश अपयश अवलंबून असतं. मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास प्रत्येकात जरूर असावा, परंतु मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार कधीही नसावा. म्हणून नेहमी आनंदी जीवन जगण्यासाठी आनंदी विचार, आनंदी जीवन देतील अशी नवीन दिशा. ज्याप्रमाणे जीवनात दुःख येत राहतात, त्याचप्रमाणे सुखही आयुष्यात येते जाते. ज्या व्यक्तीच्या जीवनात आनंद नाही तो कितीही श्रीमंत आणि निरोगी असला तरी त्याचे जीवन व्यर्थच आहे. आयुष्यात आनंदी राहणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी नसाल तर सर्वात आधी तुम्हाला आनंदी नसण्याचे कारण शोधावे लागेल. माणसानं आपलं प्रत्येक काम आनंदानं पूर्ण करावं. प्रत्येक काम आनंदाने पूर्ण होतं. माणसाने नेहमी असंच काम केलं पाहिजे जे केल्याने माणसाला आनंद मिळतो. आणि मनात बाळूमामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न कमेंट करायला विसरू नका. बाळूमामांचे असे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच तुम्ही
कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपादृष्टी ही नक्कीच राहील. सुखी समाधानी आनंदी जीवन कसे जगावे? आपल्या जीवनामध्ये सामंजस्य व सहकार्याची भावना हे माणुसकीचे एक रूप आहे. शिवाय माणुसकी जपणूक केल्यामुळेच आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे ठरतो. पण आपण कधी कधी पुढे जाण्याच्या स्पर्धेचा धोका, कपट, देखाव्याचा आसरा घेतो. खरं तर हे सर्व काही आपण आपल्या आनंदासाठी करत असतो. पण इतकं करूनही शेवटी आपल्याला पदरात दुःखच येतं, कारण तो रस्ता चुकीचा असतो. म्हणून सुखी जीवनासाठी काही टिप्स तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत. आवडतं काम करा. काही लोक आपलं दैनंदिन काम आटोपून सामाजिक कार्यात सक्रिय राहतात. काही लोक धार्मिक कार्यात सहभागी होतात, तर कुणी आपल्या आवडत्या कामात, चित्रकला किंवा गायनाच्या क्षेत्रात आपलं कौशल्य दाखवतात. तज्ज्ञांच्या मते असे करणाऱ्या लोकांना मानसिक शांती आणि समाधान मिळते. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा. आनंदी राहायचं असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा. ही व्यक्ती कोणीही असू शकते. आपण ज्याच्यावर प्रेम करतो आणि जे आपल्यावर अथांग प्रेम करतात तेही माणसं. हा भावनेचा भुकेला असतो. मनुष्य आणि रोबोटमध्ये फरक फक्त भावनेचा आहे. जे लोक आपली काळजी घेतात त्यांना आपल्या प्रत्येक गोष्टीची चिंता असते. अशाच लोकांना वेळ आणि प्रेम दिलं पाहिजे. सरळ जीवन जगा. आपली आर्थिक आणि सामाजिक स्थिती पाहूनच जीवन जगलं पाहिजे. दुसऱ्यावर आपला चांगला प्रभाव पडावा म्हणून विनाकारण पैसे उडवण्याच्या वाचलेल्या पैशांची बचत करा. शिकलं पाहिजे. वस्तुस्थिती पाहूनच खर्च करायला हवा. नेहमी आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून चालल्याने मनातील द्वेष कमी होतो. प्रामाणिकपणे वागा. मनुष्याच्या अंगी प्रामाणिकपणा असणं खरंच खूप गरजेचं असतं. यामुळे माणसाला मानसिक शांतता मिळते. मनात कपट असणाऱ्या व्यक्ती नेहमी काळजीतच असतात, कारण त्यांना कोणतीही गोष्ट करण्यासाठी खोट्याचा आसरा घ्यावा लागतो. त्यातूनच त्यांना आपलं बिंग फुटतात की नाही याची भीती वाटतं. शेवटी तुम्ही वचन पाळलं पाहिजे. अनेक लोक विचार न करता दुसऱ्यांना वचनं देतात, पण ती पूर्ण करता येत नाहीत. अशा प्रवृत्ती आपल्याला सामाजिक प्रतिमेवर वाईट प्रभाव पाडते. या उलट वचन पाळणाऱ्या लोकांना सगळ्यांचं प्रेम आणि विश्वास मिळतो आणि त्यांच्यावरही लोकांचा विश्वास असतो. जीवनात तेच आनंदी राहू शकतात जे ही जगण्याची कला शिकतात. तोच माणूस जीवनातील प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊ शकतो, कारण त्याला माहीत असतं की जगात कोणतीही गोष्ट परिपूर्ण नाही. प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक गोष्टीत काहीतरी कमतरता असते. जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर जगातील कोणतंही दुःख तुम्हाला जास्त काळ दुःखी ठेवू शकत नाही. जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला आनंदी होण्यापासून रोखू शकत नाही. तुम्हाला खरंच आनंदी व्हायचं असेल तर आयुष्यात नेहमी तुमचं मन सांगेल ते करा. सर्वांचं ऐका, पण तुमच्या अंतर्मनाचा ऐका. आनंद तुम्हाला जीवन जगण्याची प्रेरणा देतो. असेच बाळूमामांचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमची सर्व अडलेली कामं ही नक्कीच पूर्ण होतील आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपादृष्टी ही अखंड राहील. बाळूमामा म्हणतात, नक्कीच जीवनामध्ये आनंदी राहण्याचे सोपे मार्ग आहेत. सुंदर क्षण लक्षात ठेवा. आयुष्यात जेव्हा कधी तुमचं मन दुःखी असेल तेव्हा तुमच्या भूतकाळातील सुंदर क्षणांची आठवण करा. उदाहरणार्थ, लहानपणीची खोड, मित्रांसोबतची मजा, एखाद्यासोबत घालवलेले सुंदर क्षण किंवा चित्रपटातील मनोरंजक दृश्य. लक्षात ठेवा, तुमच्या उदास चेहऱ्यावर आपोआप हसू येईल. कोणाकडून ही अपेक्षा ठेवू नका. आयुष्यात नेहमी आनंदी राहायचं असेल तर इतरांकडून अपेक्षा करणं सोडून द्या, कारण प्रत्येक वेळी प्रत्येक जण तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. आणि जेव्हा अपेक्षा तुटतात तेव्हा राग, द्वेष, मत्सर, दुःख आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होतं, जे तुमच्या आयुष्यात दुःख आणि निराशा भरतं. त्यामुळं
लोकांकडून अपेक्षा करणं थांबवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष द्या. जीवन खरंच खूप सुंदर आहे. ते सुंदरपणानं जगलं पाहिजे. आयुष्यात येऊन आपण प्रत्येक गोष्ट अनुभवली पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळेलच असं नाही. काही गोष्टी तुम्हाला यश मिळेल, पण काही गोष्टी तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकवून जातील. कोणतीही गोष्ट चुकीची झाली किंवा बरोबर झाली म्हणजे ती गोष्ट चुकीची नसते, कारण ती गोष्ट तुम्हाला तुमच्या पायावर उभा करण्यासाठी सिद्ध करते. जीवनात जगत असताना तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे. हे जग खूप सुंदर आहे. प्रत्येकाला स्वार्थ असतो. तुम्हीही कधीतरी स्वार्थी बनलं पाहिजे. जीवन तरच तुमचं उजाळात येईल. तुमचे मित्र खूप महत्वाचे आहेत हे मान्य आहे, पण तुम्ही त्यांना ज्या ठिकाणी भेटायला जाल ते घर आहे. म्हणूनच तुम्ही तुमच्या कुटुंबालाही पूर्ण वेळ देणं गरजेचं आहे. आपण मोठे झाल्यावर कामात आणि मित्रांमध्ये इतके व्यस्त होतो की आपण रात्रीचं जेवण करून घरी झोपतो. पण तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा. कदाचित तुमची आईसोबत किंवा वडिलांसोबत किंवा भाऊ किंवा बहिणीसोबत अधिक सोयीस्कर असाल. ज्याच्याशी तुम्हाला तुमची गुपितं शेअर करा. असं केल्यानं जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा कुटुंबातील एक अधिक विश्वासार्ह व्यक्ती तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढू शकते. तुमच्या काही त्रुटी आहेत हे मान्य करा. प्रत्येक व्यक्तीची ताकद आणि कमकुवतपणा वेगवेगळा असतो. आपण आपल्या कमकुवतपणामुळे ओळखून त्या स्वीकारल्या पाहिजेत. होय, या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकत नाही. जगात असे काही लोक आहेत जे आपल्यापेक्षा चांगले आणि चांगले काम करू शकतात. हे आपल्या स्वीकारावे लागेलच. मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त तुमच्या चुका स्वीकारा. तुम्ही तुमच्या उणिवा ओळखा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष असतातच, पण जो त्यावेळी सुधारून स्वतःला सांभाळतो तो पुढे जातो. नेहमी सकारात्मक विचार करा. आनंदी राहण्यासाठी आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. नकारात्मकतेचा मनावर आणि शरीरावर विपरीत परिणाम होतो. असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, सर्व प्रकारच्या नकारात्मक विचारांना फटकारणं इत्यादी यातून तणावाशिवाय काहीही मिळणार नाही. नेहमी आनंदी वाटून घ्या. शेअर केल्याने आनंद वाढतो हेही तुम्हाला ऐकलं असेलच. त्यामुळे तुम्हालाही नेहमी आनंदी राहायचं असेल तर आजपासूनच आनंद वाटायला सुरुवात करा. लोकांना त्यांचं जीवन आनंदाच्या रंगाने भरण्यास मदत करा. यामुळे तुम्हाला आतून आनंद मिळेल. त्यासोबतच तुम्हाला लोकांचा आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वादही मिळेल. लक्षात ठेवा, तुम्ही जगाला जे काही देता त्याच्या दुप्पट परतावा मिळेल. जीवन आनंदी होण्यासाठी आवश्यक असलेले अनेक गोष्टी मी करीन. त्यापैकी काही कृती शारीरिक पातळीवर आहेत तर काही मानसिक पातळीवर आहेत. असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची अथांग अशी कृपादृष्टी राहील. बाळूमामा म्हणतात, शारीरिक पातळीवर कृतींपैकी सर्वात महत्वाची कृती म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घेणं. स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी प्रथम स्वतःच्या शरीरावर मनापासून प्रेम केलं पाहिजे. स्वतःचे शरीर नीटनेटकं देखणं राखायचं, इतकं की कोणालाही भेटल्यावर ती व्यक्ती आनंदित प्रसन्न झाली पाहिजे. शरीर फक्त बाह्य समजून ते देखणं होणार नाही. ते सतेज सदृढ निरोगी राखलं पाहिजे. त्या दृष्टीनं मी किंवा तुम्ही योगासनं किंवा व्यायाम सुरू करायलाच पाहिजे. नियमित व जीवनसयुक्त आहाराचा अवलंब करा. व्यसनापासून 4 हात दूरच राहा. शरीराबरोबरच मनाचं पोषण करण्यासाठी कलेचा आश्रय घ्या.
अत्यंत चिकाटीने गायन, वादन, नर्तन, साहित्य, चित्रपट, नाट्यपैकी एक तरी कलेचा जाणतेपणा आस्वाद घ्यायला शिका. शक्यतो एखादी कला आत्मसात करा. माझी स्वतःची बौद्धिक, शारीरिक, मानसिक क्षमता लक्षात घेऊन माझ्या यशाचं लक्ष निश्चित करा आणि त्याचा पाठपुरावा करा. अर्थात तुम्हाला हेही ठाऊक आहे, केवळ यशामुळे उच्च पातळीवरचे मानसिक समाधान मिळू शकत नाही. साफल्याचा आनंद बहुतेक यशाने पूर्वशाने मिळत नाही. म्हणून कला, क्रीडा, ज्ञान क्षेत्रात उच्च प्रतीचे कौशल्य मिळवायचा प्रयत्न करा. नोकरी, व्यवसायाच्या बाबतीत आवडीचे क्षेत्र मिळेल असे सांगता येत नाही. तुम्ही तुमच्या आवडीचे शिक्षण घ्या. आवडीच्या क्षेत्रात उपजीविकेचे साधन मिळवण्याचा प्रयत्न करा. तसं नाही मिळालं तर मिळालेल्या कामात अत्यंत आवडीने करा. घेतलेल्या शिक्षणात मिळालेल्या ज्ञान तुमच्या नोकरीच्यासाठी, नक्की व्यवसायासाठी वापरा. खात्री आहे की नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. तुमचं आयुष्य सुख समाधानी होणार आहे. म्हणून जीवन जगत असताना काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. तरच तुम्हाला तुमच्या जीवनाचा एक नवीन मार्ग मिळणार आहे. जीवन जगा हो आनंदाने, सर्वांशी बोला प्रेमाने. जीवन अनमोल जान मानवा, राहा तू मिळून सुखानं. जीवन जगा हो आनंदानं. खरोखरच आपल्या सर्वांनाच आनंदाचे जीवन जगायला आवडतं. पण खरं आहे, विचार आपल्या मनाला, आपण रोज आनंदी जीवन जगतो का? आजच्या धावपळीच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक जण आपापल्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून धावपळ करत असतो. कोणालाच कोणासाठी वेळ नाही. थोडं हसावं, बोलावं, बसावं, पण इतका निवांत वेळ कुठला? उपभोगात आपण सर्वच जण कामाच्या तणावात खरा आनंद उपभोगतच नाही. खऱ्या अर्थाने आपण जीवन जगतच नाही. जीवन जगत नाही असं म्हणावं लागेल. एखादी गोष्ट आपल्याला मनाप्रमाणे घडली की आपण किती आनंदी होतो, पण मनाविरुद्ध घडली तर आपण स्वतःला खूप त्रास करून घेतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येत नाही. म्हणून कुठलीही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नका. त्यातून मार्ग काढता आला पाहिजे आणि त्याचा आनंद घेता आला पाहिजे. म्हणून जीवन जगत असताना विशेष म्हणजे आनंद ह्या शोधता आला पाहिजे. आपल्याला सर्वच गोष्टीतून आनंद मिळवता येतो, पण त्यासाठी आपलं मन, हृदय समुद्रासारखं विशाल असावं लागतं. मोठ्या आनंदाची संधी मिळेल किंवा नाही, पण छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद साजरा करून भरपूर आनंद मिळवू शकतो. त्यासाठी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवला पाहिजे. नेहमी मन मोकळं असलं पाहिजे की विशेष म्हणजे आपलं मन नेहमी रितं ठेवावं. कोणाविषयी मनात आडी धरू नये. कोणाचा राग, द्वेष, मत्सर करू नये. मोठ्या मनानं नेहमी सर्वांना माफ करता आलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीची काळजी न करता वाटचाल केली पाहिजे. कुठल्याही गोष्टीची चिंता, विचार आपल्याला आनंदापासून परावृत्त करत असतात. त्यामुळं जीवनाचा निखळ आनंद आपण उपभोगू शकत नाही. म्हणून जीवनात सकारात्मक मित्रांची निवड केली पाहिजे. चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवला पाहिजे. कोणाशीही शत्रुत्व, वैर घेऊ नये. कोणाविषयी आकसही धरू नये. ज्यामुळं आपलं आयुष्य कठीण बनतं, त्या गोष्टींचा आपल्या मनाला त्रास होतो, ती न केलेलीच बरी. कारण त्यामुळे आपल्या जीवनातील आनंद संपत जातो. नेहमी दुसऱ्यांची मैत्रीपूर्ण व्यवहार असला पाहिजे. मैत्रीपूर्ण संबंध असले पाहिजे. आपण जसे वागू, जसे बोलू तेच परत आपल्याला मिळतं. त्यामुळे नेहमी सर्वांशी गोड बोलणं आवश्यक आहे. सर्वांशी प्रेमानं वागलं पाहिजे. चांगले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आधी आपलं कुटुंब आनंदी ठेवावं. आपण नकारात्मक राहिलो तर कोणतीही गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकत नाही. म्हणून लहान लहान गोष्टीवर लक्ष देऊन त्याच्या मनापासून आनंद घ्या. फार लांबचा विचार करत बसू नका. दररोज प्रसन्न राहा. उत्साही राहण्यासाठी
सकाळ सायंकाळ वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करा. आरोग्य ही खरी संपत्ती आहे, त्यामुळे तिची काळजी घ्यावी व आपल्या तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे. स्वतःची तुलना कधीही कुणाशी करू नका, कारण त्यामुळे दुःखाच्या वाट्याला दुःखच येतं. सर्व काही चांगलं होईल असा विश्वास सतत आपल्या मनात ठेवावा. कितीही दुःख संकट आली तरी त्या हसत हसत सामोरं गेलं पाहिजे. समस्येचं समाधान शोधलं पाहिजे. कशीही असो परिस्थिती, वास्तव स्वीकारलं पाहिजे. दोरीवर जरी लागलं चालावं, चालता आलं पाहिजे. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास वाढतो. भविष्याचा फार विचार करत बसू नये. नेहमी वर्तमानात जगायला शिका. असं नको व्हायला की भविष्याची चिंता करता करता वर्तमान हे आपलं खराब व्हायचं. त्यामुळं नेहमी आपल्या मनासारख्या गोष्टी करा. आनंद नेहमी वाटून घ्या. तुम्ही इतरांच्या आयुष्यात सहभागी झालं तर तुमच्याही आयुष्यात कोणी सहभागी होईल. त्यामुळे निश्चित राहा. एकटेपणापासून दूर राहा. ज्या गोष्टीपासून आनंद मिळाला त्या गोष्टी मनापासून करा. मानसिकदृष्ट्या बळकट व्हा. जीवन ही एक लढाई आहे, त्यामुळे फार काळजी करू नका. नेहमी सक्षम व आत्मविश्वासाने राहा. चांगलं कार्य ही आपल्या चांगल्या कामाची पावती असते. आजार होण्यापेक्षा त्याची भीती जास्त धोकादायक असते. त्यामुळे आपण नकारात्मक राहिलो तर जगातील कुठल्याच गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकणार नाही. आनंद हा आतून आला पाहिजे. मनाला समाधान मिळतं, शरीराला सुख मिळतं, तसंच आत्म्याला आनंद मिळत असतो. त्यामुळे मनात कोणताच अविचार नसावा. हवं तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जावं. निसर्गही आपल्याला बरंच काही शिकवून जातो. मनाची निरोगी व्यवस्था म्हणजे आनंद व दृष्टीने आपल्याला पाहता आलं पाहिजे. घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार केला की नैराश्य येतं. त्यासाठी काही गोष्टी ह्या जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत. काही लोक भविष्याचा जास्त विचार करतात, त्यामुळे प्रकृती बिघडते. म्हणून नकारात्मक पुसून उमेदीने आनंदाने जगलं पाहिजे. हे जीवन म्हणजे परमेश्वरानं दिलेलं एक गिफ्ट आहे. ते कंटाळवानं न जाता उत्साहानं, प्रेमानं, आनंदात गेलं पाहिजे. देखण्या घेण्यातून उत्साह, प्रेम फुलवता आलं पाहिजे. संवादातून आनंद देणं म्हणजे जीवन होय. सुखदुःख अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. त्याला न घाबरता परिस्थितीवर मात करत कोणतीही परिस्थिती आनंदी राहिलं पाहिजे. मनासारखं काम करणं म्हणजे आनंद. सुंदर छान वातावरण निर्माण करणं म्हणजे आनंद. फार अपेक्षा न धरता जे आहे ते स्वीकारणं, त्यात समाधानी राहणं म्हणजे आनंद. आवडीनुसार वेळ घालवा म्हणजे आनंद. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद मिळवू शकतो. स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देऊ शकतो. म्हणून आपल्या सर्वांनाच आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्याबद्दल बदल घडवू शकते. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. सकारात्मक नजरिया आपकी सभी समस्याओं को हल हो सकता है, नहीं कर सकता, परंतु ये लोगों को हिलाने के लिए काफी होता है. आपण बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्यानं आपल्याला ऊब दिली ते घरटं कधीही विसरू नये. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. अपमानाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा. आत्मविश्वासी हे एक प्रभावी अंजन आहे, जे ज्याच्या डोळ्यात लखलखतात असेल त्याला कसल्याही काळोखातून अमुक मार्ग निघतच असतो. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर पाणी आत घेऊन घेतलं तर जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातलं सगळं नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या जीवनात प्रवेश होऊ देत नाही. संयम म्हणजे आपल्या भावना
विचार आणि कृतीवर नियंत्रण ठेवण्याची कला आहे. एक असा गुण आहे जो आपल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्येही शांत आणि स्थिर राहण्यास मदत करतो. संयम आपल्याला संपूर्ण जीवनात विविध ठिकाणी उपयोगी ठरते, जसं की वैयक्तिक नातेसंबंध, व्यावसायिक जीवन आणि सामाजिक व्यवहार. संयमाचे प्रकार. भावनिक संयम. हा संयम आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित आहे. विचारांचा संयम. आपले विचार आपल्या कृती आणि निर्णय प्रभावित करतात. म्हणून संयम स्वभावात स्थिरता आणतो आणि नातेसंबंध सुधारून संयम आपल्याला नक्कीच सर्वसामान्य बुद्धीप्रमाणे, पण त्याला शिव्यांची लाखोलाखी वाहिली अर्थात. म्हणून मित्रांनो, संयम हे एक असा गुण आहे जो आपण आपल्या आयुष्यात आणू शकतो, ज्यामुळे आपल्याला अधिक यशस्वी, शांत आणि आनंदी बनता येतं. संयमानं आपलं जीवन अधिक समृद्ध आणि सुसंवादी बनतं. ज्याला आयुष्यात रस्ता सापडत नसेल त्यांनी स्वतःला विचारा की आपल्याला काय जमतंय, कशात आवड आहे, मग स्वतःच तयार करा. जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना माणूस स्वतःचं जगणं विसरून जातो. ऐकताना बऱ्याच लोकांचा हेतू समजून घेण्याचा नसतो, ते प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशानंच ऐकतात. समाधान हे नेहमी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीची पूर्तता नसते, तर आपल्याकडे जे आहे त्यासाठी आपण किती धन्य आहोत याची जाणीव आहे. पेरणीच्या हंगामात माणसं एकदा दुसरी येतात, तर कापणीच्या हंगामात घोळक्याने येतात. दुसऱ्याच्या दुःखाला दुःख मानणारा व्यक्ती कधीच दुःखी राहू शकत नाही. जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात. ती आपोआप गुंफली जातात. मनाच्या येवल्याशा कोपऱ्यात तुमच्यासारखी गोड माणसं हक्कानं राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध म्हणतात. कौतुक आणि टीका या दोन्हींचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हींचीही गरज असते. लोक काय म्हणतील याची कधीही पर्वा करायची नाही, म्हणजे माणसाला सुख लागतं. सुरुवात करणं सोपं आहे, पण चिकाटी ही एक कला आहे. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून उपयोग नसतो. रेशमाचा धागा निर्माण करणाऱ्या किड्याला रेशमाचा बाजारभाव कुठे माहीत असतो. नको नको वाटणारे विचार मनातूनच पुसकताना न येणं हाही नरकच. म्हणून समाधानाने तोच हसू शकतो जो दुसऱ्याचे वाईट कधीच करत नाही आणि चिंताही नाही, आणि तोच चांगलं झोपू शकतो जो इतरांच्या चांगल्याचाच नेहमी विचार करतो. मनात चांगले विचार हे सर्वात स्वस्त औषध आहे. माणूस वाईट कधीच नसतो. माणसावर जी परिस्थिती येते ती वाईट असते. ते चांगल्या कर्माने बदलले जाऊ शकतं. वाईट प्रसंगी साथ देणारी माणसं, मग ते नातेवाईक असो वा ती खरी आपली माणसं असतात. जीवनात वादळ देखील आवश्यक आहेत. तेव्हाच कळतं कोण हात सोडून पळून जातं आणि कोण हात धरून चालतं. तुम्ही चांगले आहात की वाईट याचा विचार कधीच करू नका, कारण जेव्हा लोकांना तुमची गरज असते तेव्हा तुम्ही चांगले असता आणि जेव्हा त्यांना गरज नसते तेव्हा वाईट असता. तुमचा आजचा संघर्ष हाच उद्याची तुमची ताकद निर्माण करतो. यश मिळवायचे असेल तर स्वतःवर काही बंधनं घाला. इतरांच्या पावलावर पाऊल ठेवण्याऐवजी असं काहीतरी करा जेणेकरून लोक तुमच्या पावलावर पावलं टाकतील. सकारात्मक विचार म्हणजे अशा विचारांची प्रक्रिया ज्यात आपण आपल्या जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीत चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. हे विचार आपणास प्रेरणा देतात, आशावादी बनवतात आणि आपणास अडचणींवर मात करण्याची शक्ती देतात. उदाहरणार्थ, एखाद्या समस्येचा विचार करताना त्यातील समस्या कमी करून त्यातून मिळणारं धडक किंवा अनुभव पाहणं हे सकारात्मक विचार असू शकतात. सकारात्मक विचारांचे फायदे. 1. मन शांती. सकारात्मक विचारांमुळे मन शांत होतं. नकारात्मक विचार आणि चिंता यामुळे मन अस्थिर होतं, परंतु सकारात्मक विचार असल्याने
स्थिरतेकडे घेऊन जातात. 2. आरोग्य सुधारतं. संशोधनाने सिद्ध केले आहे की सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं असतं. अशा व्यक्तींना ताणतणाव कमी जाणवतो आणि त्यांच्या रोगप्रतिकारक क्षमतेतही सुधारणा होते. म्हणून सकारात्मक विचार केल्याने संबंधांची सुधारणा सुद्धा होते. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्या शब्द आणि कृती यातही ते दिसून येतं. यामुळं आपल्या संबंधामध्ये अधिक प्रेम, आदर आणि समजूत निर्माण होत असते. यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळते. सकारात्मक विचार आपल्याला अधिक आत्मविश्वास देतात. त्यामुळे आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी प्रेरणा मिळते. सकारात्मक विचारांचं कसं निर्माण करावेत? ध्यानधारणा. दररोज काही मिनिटं ध्यानधारणेचा सराव केल्यानं मन सकारात्मक विचारांसाठी तयार होतं. नंतर चांगलं वाचन तुम्ही केलं पाहिजे. प्रेरणादायी पुस्तक वाचन, उत्तम लेख वाचणं यामुळे मनावर चांगला प्रभाव पडतो. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. नकारात्मक विचारांची शक्ती किंवा व्यक्ती, प्रसारांमध्ये किंवा परिस्थितीपासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करावा. स्वतःशी संवाद साधा. स्वतःला प्रोत्साहित करणारे विचार मनाशी बोला. मी हे करू शकतो, सर्व काही ठीक होईल, असे विचार सतत मनात आणा. सकारात्मक विचार हे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते आपल्याला मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्तरावर उन्नत करतात. म्हणून आपल्या जीवनात शक्यतो जास्तीत जास्त सकारात्मक विचारांचा समावेश करा. कारण जीवन सुंदर आहे आणि सकारात्मकता त्याला अधिकच सुंदर बनवते. सकारात्मक विचारांची तुम्हाला एकदा का सवय लागली तर नक्कीच तुमच्या जीवनात आनंदाचे वातावरण तयार होईल. सकारात्मक विचार म्हणजे केवळ चांगल्या गोष्टींचा विचार करणं नव्हे, तर आपल्या मानसिकतेचा असा एक दृष्टिकोन आहे जो आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आशावादी दृष्टिकोन ठेवण्यास प्रवृत्त करतो. सकारात्मक विचारांची ताकद आपल्या दैनंदिन जीवनावर आणि आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासावर कसा प्रभाव टाकते हे नक्कीच आपण जाणून घेतलं पाहिजे. आत्मविश्वास वाढवणं. सकारात्मक विचार आपल्याला आत्मविश्वासात वाढ करतात. जेव्हा आपण आपल्यावर विश्वास ठेवतो तेव्हा कोणतीही गोष्ट आपल्याला अशक्य वाटतच नाही. म्हणून आत्मविश्वास हा केवळ आपल्या क्षमतांवर नव्हे तर आपल्या विचारावर आधारित असतो. मी हे करू शकतो किंवा माझ्याकडे यावर उपाय आहे असे विचार केल्यास कोणत्याही अडचणींना सामना अधिक धैर्याने करता येतो. नवीन संधीचा शोध. सकारात्मक विचार असताना नवीन संधी शोधण्यासाठी प्रेरणा देतात. नकारात्मकता आपल्या दृष्टिकोनातून मर्यादा आणते, तर सकारात्मकता आपल्याला मोठा विचार करण्यास प्रवृत्त करते. उदाहरणार्थ, जर एखादी संधी आपल्या हातून गेली तर सकारात्मक विचार हेच सुचवतात की कदाचित यापेक्षा चांगली संधी आपल्याला मिळणार आहे. समस्या सोडवण्याची क्षमता. सकारात्मक विचारांची अजून एक मोठा फायदा म्हणजे समस्या सोडवण्याची क्षमता वाढवते. आपल्याला जर काही समस्या आली तर नकारात्मक विचारांमुळे आपण निराश होऊ शकतो, पण सकारात्मक विचार आपल्याला त्या समस्येचा अभ्यास करून योग्य उपाय शोधण्यास मदत करतात. हे कठीण आहे, पण मी यावर मात करू शकतो असा विचार केला तर आपण यशस्वी होण्याची शक्यता जास्त वाढत असते. आपली मानसिकता बदलणं. सकारात्मक विचार हे एक मानसिक परिवर्तनाचं साधन आहे. आपला दृष्टिकोन, आपले विचार आणि आपल्या कृतींची दिशा सकारात्मकता दर्शवते. यामुळं आपण आपल्या जीवनात एक नवीन ऊर्जा आणू शकतो. जसं की सकाळी उठल्यावर दिवसभरासाठी सकारात्मक विचार ठरवणं, आजचा दिवस चांगला जाईल असं ठरवून आपला दिवस सुरू करणं. सकारात्मकता कशी जोपासायची? चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. आपले विचार आपल्या सोबतीवर अवलंबून असतात. सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या
संगतीत राहिल्यास आपल्याला त्यांचा चांगला परिणाम होतो. ध्येय निश्चित करा. आपल्याला काय साध्य करायचं आहे हे निश्चित करा आणि त्यावर लक्ष 100% केंद्रित करा. सकारात्मक विचारांनी प्रेरित होऊन आपल्याला आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणं सोपं जाईल. आज तुम्ही एवढा संदेश ऐकला असेल तर अजून 20 मिनिटं पुढे ऐका. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय समजणार नाही. शरीर आणि मनाचं संतुलन, नियमित व्यायाम, योग्य आहार आणि योग्य ध्यानधारणा यामुळे शरीर आणि मन सकारात्मक विचारांसाठी सज्ज राहतं. आभारी राहा, कृतज्ञ राहा. जीवनातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आभारी राहा. यामुळे आपल्याला एक प्रकारची नम्रता आणि समाधानाची भावना निर्माण होते. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. सकारात्मक विचार हे एक शक्तिशाली साधन आहे, जे आपल्या जीवनात यश, समाधान आणि आनंद प्राप्त करून देतं. जीवनात अनेक अडचणी, संकट येतात, परंतु सकारात्मक विचारांमुळे आपण त्या सर्वांवर मात करू शकतो. त्यामुळे एका दिवशी आपल्या मनात सकारात्मक विचारांची रुजवत करा आणि जीवनाला एक नव्या दृष्टिकोनातून पहा. सकारात्मक विचार हे केवळ मानसिकतेचे साधन नाही, तर ते आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगाचा पाया ठरतात. आपल्या विचारांची दिशा आणि तीव्रता आपल्याला कोणत्या मार्गाने जाण्याची प्रेरणा देते हे समजणं महत्त्वाचं आहे. जीवनातील सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी सकारात्मक विचारांचा आत्मसात करणं खरंच खूप गरजेचं आहे. प्रेरणादायक उदाहरणं. आधुनिक इतिहासात अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी त्यांच्या सकारात्मक विचारसरणीमुळे मोठं यश संपादन केलं आहे. महात्मा गांधीजींचे उदाहरण घ्या. गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यात अहिंसा आणि सत्याग्रहाच्या तत्वाचा अंगीकार केला, जो सकारात्मक विचारांचा एक मूर्तिमंत आदर्श होता. त्यांचे विचार आणि कृती यांना संपूर्ण जगाला प्रभावित केलं. तसंच जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुबॉम्ब टाकल्यानंतर तिथल्या नागरिकांनी दाखवलेली सकारात्मकता देखील एक मोठं उदाहरण आहे. तेथे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करून त्यांनी आपला देश पुन्हा उभा केला. हे सकारात्मक विचारांच्या शक्तीचं रोधक आहे. सकारात्मक विचार केवळ व्यक्तिगत पातळीवर नाही, तर सामाजिक आणि व्यावसायिक पातळीवर देखील आपल्याला प्रगती करण्यास मदत करतात. आपल्या संवादात सकारात्मकता असल्यास आपल्या संबंधातले स्नेह, विश्वास आणि परस्पर आदर वाढतो. कार्यात, घरात किंवा मित्रांमध्ये जेव्हा आपण सकारात्मक विचार करून बोलतो, तेव्हा आपण दुसऱ्याला आनंद आणि समाधान देतो. सकारात्मक विचार मन शांतीचा पाया घालवतात आणि आपल्या दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करून चिंता कमी करण्यासाठी सकारात्मक विचारांचे पालन करणं खरंच महत्त्वाचं आहे. योग, ध्यानधारणा आणि श्वासाचे नियमन हे सकारात्मक विचारांची पेरणी करण्यासाठी उपयुक्त साधन आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. सकाळी उठल्यावर आजचा दिवस आनंदी असेल असे ठरवून आपली मानसिकता तशीच बनवता येते. यामुळे आपल्या दिवसात प्रत्येक घटनेला एक सकारात्मक दृष्टिकोन मिळतो, जो आपल्या शांतता आणि संतुलन प्रदान करतो. व्यावसायिक यशात सकारात्मकतेची भूमिका नक्कीच बजावली पाहिजे. सकारात्मक विचार हे व्यावसायिक यशाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असतात. कोणतेही व्यवसाय करताना संकट येतात, अडचणी येतात, पण त्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी सकारात्मकता आवश्यकता आहे. यशस्वी उद्योजक किंवा व्यावसायिक नेते हे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी सकारात्मक विचारांची अवलंब करतात. शारीरिक आरोग्यावर परिणाम. सकारात्मक विचारांचा आपल्या शरीरावर, आरोग्यावर देखील परिणाम होतो. जेव्हा आपण आशावादी विचार करतो, तेव्हा आपला ताण कमी होतो आणि आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. संशोधनाने सिद्ध केले आहे की सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींना
हृदयविकार, मधुमेह, इतर शारीरिक आजारांचा धोका कमी असतो. सकारात्मक विचारांचा सराव कसा करावा? दैनंदिन ध्यानधारणा. रोज काही मिनिटं ध्यान केल्याने मन शांती मिळते आणि सकारात्मक विचारांना वाव मिळतो. आभारी असणं. आपल्या जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी आभारी राहा. हे आपल्या समाधान आणि आनंद निर्माण करतं. चांगलं वाचन आणि संगत ठेवा. प्रेरणादायी पुस्तकं वाचा आणि सकारात्मक व्यक्तींच्या संगतीत राहा. हे आपल्याला सकारात्मकतेचा प्रसार करण्यास मदत करतं. सकारात्मक विचार हे आपल्या जीवनाचं दिशादर्शक तत्व आहे. ते आपल्याला कठीण परिस्थितीतही आनंदी, समाधान आणि यश देतात. आपले जीवन कसं असेल हे आपल्या विचारांवर अवलंबून असतं. म्हणून आपले विचार सकारात्मक ठेवा. जीवनाची प्रत्येक गोष्ट सुंदर होईल. प्रत्येकाचा विचार आणि नियमित सराव आणि आपल्या जीवनातला बदल घडवून आणा. सकारात्मक विचार केवळ आपल्या मानसिकतेवरच नाही, तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर खोलवर परिणाम करतात. या विस्तृत ब्लॉगमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये सकारात्मक विचारांचा विविध पैलूचा सखोल अभ्यास करून जेणेकरून आपले जीवन अधिक समृद्ध आणि आनंदी बनवू शकतो. सकारात्मक विचार आणि ताणतणावाचं व्यवस्थापन. आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये तणावाचे परिणाम वाढले आहेत. तणावाच्या काळात सकारात्मक विचारांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. सकारात्मक विचारांमुळे आपल्याला तणावापणे व्यवस्थापन करणं सोपं जातं. जेव्हा आपण तणावग्रस्त असतो तेव्हा सकारात्मक विचार आपल्याला शांत राहण्यास आणि परिस्थितीचे विश्लेषण करण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, एखाद्या कठीण प्रसंगात हा एक अनुभव आहे ज्यातून मी शिकू शकतो असा विचार केल्याने आपल्या त्या प्रसंगाशी सामना करण्याची मानसिक ताकद प्राप्त होते. म्हणून सकारात्मक विचार आणि सर्जनशीलता विकास करण्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक आहे. जेव्हा आपण मनात सकारात्मक विचार ठेवतो तेव्हा आपली कल्पकता आणि नवकल्पकता वाढतात. नकारात्मक विचार आपल्याला मनोव्यथित करतात आणि सृजनशीलतेवर आळा घालतात. सकारात्मकमुळे मन मुक्त होतं आणि जीवन नवीन कल्पनांची निर्मिती होते. उदाहरणार्थ, कलाकार किंवा लेखक जेव्हा चांगला आणि सकारात्मक विचार करतात तेव्हा चांगल्या कार्यात नवीन ऊर्जा घेऊन प्रेरणा दिसू लागतात. म्हणून सकारात्मक विचारांचा आपल्या जीवनावर गाढ प्रभाव आहे. ते आपल्याला ताणतणाव व्यवस्थापन करून शिक्षण, नेतृत्व, आहार, वेळेत व्यवस्थापन, सामाजिक स्वीकार्य आणि व्यक्तिमत्व विकास या दीर्घकालीन यश प्राप्त करण्यास मदत करतात. सकारात्मक विचारांचा नियमित सराव करून आपण आपल्या जीवनाला अधिक समृद्ध, संतुलित आणि आनंदी बनवू शकतो. यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक विचारांची रुजवत करा आणि आपल्या जीवनात सकारात्मकतेचा प्रकाश फैलवा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा. सेव्ह कर आणि मनात देवाबद्दल आणि मामांबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.